नमस्कार, मैं आस्था पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी बुल्ढाना की, जहां नकली नोटों का एक बड़ा जाल फैलता हुआ नजर आ रहा है। साथ ही बात होगी धुले की, जहां धुले जिले में जनगणना 2027 के तहत घरों की सूचीकरण और गिनती का काम शुरू हो गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। खबर बुल्ढाना से है, जहां जिले के मेहकर इलाके में नकली नोटों का बड़ा जाल फैलता हुआ सामने आया है, जहां बाजार में 200 रुपयों के नकली नोटों की भारी संख्या देखने को मिल रही है, जिससे आम लोगों से लेकर व्यापारियों और पुलिस प्रशासन तक सभी परेशान हैं। सब्जी मंडी, किराना दुकान और पेट्रोल पंप जैसे स्थानों पर ये नकली नोट तेजी से चलन में आ रहे हैं और शातिर अपराधी भीड़ भाड़ वाले इलाकों व छोटे दुकानदारों को निशाना बनाकर इन्हें बाजार में खपा रहे हैं, जिससे पूरे क्षेत्र में चिंता का माहौल बन गया है। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर महकरकर की रिपोर्ट। खबर बुल्ढाना से है, जहां जिले के पुलिस अधीक्षक नीलेश तांबे, डिप्टी एपीओए आनंद महाजन और पुलिस इंस्पेक्टर सुनील अंबुलकर के मार्गदर्शन में 25/5/2026 को की गई गश्त के दौरान अवैध गतिविधियों की सूचना मिलने पर मलकापुर तहसील के महावीर नगर ग्राम बाकोड़ी शिवार में एक घर पर छापा मारा गया, जहां एक ग्राहक और 2 पीड़ित महिलाएं मिली, जिसके बाद 2 पुरुष आरोपियों और एक महिला आरोपी की गिरफ्तार किया गया और पीआईटीए एक्ट की धाराएं 3, 4, 5, 7 के तहत मामला दर्ज कर कानूनी कार्रवाई शुरू की गई। जबकि मौके से नगद 2500 रुपए, 3 मोबाइल फोन सहित कुल 33,165 रुपयों का सामान जब्त कर रिपोर्ट के आगे की कार्रवाई के लिए सौंप दिया गया तथा दोनों पीड़ित महिलाओं को रेस्क्यू कर सुरक्षित निकाला गया। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप की रिपोर्ट। खबर बुल्ढाना से है, जहां जिले के शेगांव में कांग्रेस ने पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों और महंगाई के विरोध में अनोखा प्रदर्शन करते हुए केवल रामेश्वर पेट्रोल पंप पर मेलोडी मूवमेंट चलाया, जिसमें कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार पर आम जनता को राहत देने के बजाय वादों और प्रतीकात्मक चीजों से गुमराह करने का आरोप लगाया। इस दौरान राम विजय बुरंगले और स्वाति वाकेकर के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने पेट्रोल भरवाने आए वाहन चालकों को मेलोडी चॉकलेट बांटी और गाजर जनता के लिए, मेलोडी दोस्तों के लिए तथा मेलोडी खाओ महंगाई भूल जाओ जैसे नारे लगाते हुए विरोध दर्ज कराया और महंगाई कम न होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी भी दी। आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन, काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना, जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही सुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। शेगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना जे डिझेलचं जे तुटवडा भासत आहे तो कुठं भासू नये, कारण येणारे दिवस पेरणी पाण्याचे आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कसं मिळेल यासाठी आम्ही पेट्रोल पंप चालकासोबत आताच चर्चा केली आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन तसं पद्धतीचं नियोजन करण्याचं आम्हाला आश्वासित केलं। त्या वतीने आंदोलन करण्यात आले, कशाचं आंदोलन? आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीची काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही, तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही। त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीनं लागलेलं आहे। सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल। हा एक बाब। दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे। ही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी दरवाढ आहे। आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं, एक युवा वर्ग असेल, या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहेत। शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे। वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे। सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जनआंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानाचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे, त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या। मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हसा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून या दरवाढीचा, आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो। काँग्रेसकडून पुढची भूमिका काय आहे? पुढच्या काळामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत
आपण गेल्या काळात पाहिलं की सर्व विद्यार्थी जे आहेत जे नीटची परीक्षेसाठी प्रिपेअर करत होते त्याही विद्यार्थी त्यांचे पालक देशभरातले 23 लाख पालक आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागते. त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे कुठेतरी सरकारपासून आपल्या काय अपेक्षा आहेत हे या लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नाउमेद होता या परीक्षा पद्धतीवरचा आणि भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला आपल्याला सातत्यानं दिसत आहे. म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आणखीन कणखरपणे काँग्रेस ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी सज्ज आहे. बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप की रिपोर्ट। खबर धुले से है, जहां जिले में जनगणना 2027 के तहत घरों की सूचीकरण और गिनती का काम शुरू हो गया है, जिसमें शहर और ग्रामीण क्षेत्रों में बढ़ती गर्मी के बीच शिक्षक और अन्य कर्मचारी घर घर जाकर सरकार द्वारा निर्धारित 33 सवालों के आधार पर मोबाइल एप्लीकेशन के जरिए जानकारी भर रहे हैं। वहीं खंडलाय, बुद्रुक सहित गांवों में तहसीलदार, धुले ग्रामीण अरुण शिवाले, मंडल अधिकारी समाधान शिंदे, रेवेन्यू अधिकारी अजिंक्य चौगले तथा शिक्षक विठ्ठल पगारे, रविंद्र शिंदे, राहुल फुले, मनोज बोरसे, शरद देवरे, भरत चौधरी और प्रवीण सानुखे के मार्गदर्शन में कार्य तेजी से किया जा रहा है। धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। खबर गढ़चिरौली से है, जहां जिले के सिरोंचा तहसील अंतर्गत टेकड़ा ताल्ला कंबाल पेठा मार्ग पर अट्टी बागू नाले की अधूरी पुलिया को लेकर क्षेत्रों के लोगों में भारी आक्रोश है, क्योंकि बरसात नजदीक होने से करीब 30 गांवों का संपर्क टूटने की बड़ी आशंका जताई जा रही है। इसी कारण सोमवार से तहसील कार्यालय के सामने ग्रामीणों ने अनिश्चितकालीन श्रृंखलाबद्ध आंदोलन और उपोषण शुरू किया, जिसमें बड़ी संख्या में युवक, विद्यार्थी और ग्रामीण शामिल हुए। प्रशासन के खिलाफ नारेबाजी करते हुए पुलिया निर्माण जल्द पूरा करने की मांग भी की गई। वहीं ग्रामीणों का आरोप है कि निर्माण कार्य शुरू होकर बीच में रोक दिया गया, जिससे बरसात में आवागमन पूरी तरह बाधित हो जाता है और विद्यार्थियों, मरीजों व किसानों को गंभीर परेशानी होती है। जबकि इस मामले में कई बार ज्ञापन देने के बावजूद कार्यवाही नहीं होने का आरोप लगाया गया। साथ ही ठेकेदार धनंजय पड़ीशाला ने कहा कि सरकार से भुगतान न मिलने के कारण काम रुका है। वहीं सोमवार को तहसीलदार हलामी ने अनशन स्थल पर पहुंचकर समस्या को सरकार और कलेक्टर तक पहुंचाने का पूरा आश्वासन दिया। आमच्याकडे आहे, समजा आहे, पण जो 2 किलोमीटरचा आमच्याकडे ॲग्रीमेंट आम्ही पॅचेस करून त्याला वर्केबल करून टाकू ट्रॅफिकसाठी. पण जो 3 किलोमीटरसाठी नाही का तो येतो PM सरांच्या अंडर. आम्ही आता कॉन्टॅक्ट करायचा पाहत होतो PM सरांची, बहुतेक ते मीटिंगमध्ये असेल, त्याची कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. जसा आमचा कॉन्टॅक्ट झाला आम्ही त्यांना म्हणू की सर आता अशाचे गावकऱ्यांच्या लोकांची प्रॉब्लेम आहे, तर आपण हा रस्ता रिपेअर करण्यात यावा. आणि आम्ही एक त्याचा पाठपुरावा पण घेऊ की लवकरात लवकर कसा आला पाहिजे त्यांच्याकडून. ते आम्ही कलेक्टर सरांच्या समोर पण ठेवला होता मीटिंगमध्ये की सर असा प्रॉब्लेम आहे आणि हा रस्ता PM सरांच्या अंडर असून आपण यांना निर्देश देण्यात यावे की हा रस्ता करून देण्यात यावा. सर पाठपुरावा करून. हां सर, हा बांधकाम कशामुळे रखडला एवढे दिवस? हा फंडच नाही आहे. म्हणजे बिना फंडाची सुरुवात कशी झाली सर काम? नाही, फंडचं कसं आहे, आधी समजा 10 कोटीचं आहे ना, त्याचं काय म्हणणं, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वाटल्याचं पत्र पण दिलं आहे, भाऊ तुला काम म्हणजे कसा प्रोसीड करून राहिल तू. आधी तर काय झालं की सध्या बरेच 2 वर्ष झाले आहेत सर पैसा आलाच नाही आहे. फक्त त्याला 50 लाखाचा समजा भेटले आहेत. पण तो म्हणता की सर की मला शासनाचा प्रश्न आहे की म्हणजे आम्ही कसं काय फॉरवर्ड करू, म्हणजे काम कसं काय प्रोसीड करू. सर, लोकांचं असं म्हणणं आहे जेव्हा डायव्हर्शन केल्याशिवाय, म्हणजे डायव्हर्शन म्हणजे काहीतरी पक्का रोड सारखं समजा, ते आधी बनवल्याशिवाय हे पुलिया तोडून पूर्णतः ते काम रखडून ठेवले एवढे दिवस. तर त्या 30 गावातील लोकांची जे तालुक्याशी संबंध पूर्ण तुटत आहे पावसाळ्यात, आणि जसं बाकीच्या दिवसात पण त्यांचे संपर्क तुटत आहे. तर एवढे दिवस लोकांना म्हणजे हे संकटात ठेवून आपले शासन मग खूप काय म्हणून राहिलं या कामामध्ये. डायव्हर्जन तुम्ही म्हणून राहिले, आता समजा पावसाळा आला ना, पाण्याची लेवल खूप जास्त असते, डायव्हर्जन टिकत नाही. त्याने 2 ते 3 वेळा डायव्हर्जन केलं. आणि आम्ही पण सध्या म्हणजे पावसाळा झाल्यानंतर हे आपले नीलम जी आहेत त्यांच्या हेल्पने आम्ही तिकडे डायव्हर्जन करून दिला होता बस सेवेसाठी, म्हणजे इमर्जन्सी आपला ट्रॅफिक फ्लो व्हायसाठी. पण आता पावसाळ्याची लेवल किंवा पाण्याची लेवल एवढी जास्त असते की तो डायव्हर्जन तुम्ही किती केल्यानंतर टिकत नाही. म्हणून आपल्याला पर्यायी मार्ग जो एक आहे VR रस्ता, आपला VR 96 कंबालपेठा माडराम रस्ता जो कनेक्ट होतो नॅशनल हायवेला, त्याला आपण रिपेअर करून सोयीसुविधा आपली थकीत न हो किंवा बंद न हो ते आपण प्रयत्न करू. म्हणजे आता लोकांचा विश्वास होईल का या कामावर? लेखी आश्वासन सरांचा, आता सरांची कॉर्डिनेशन करून आम्ही
आपको 2 किलोमीटर है, आप जो बोल रहे हैं करके दे। बाकी के जो 3 किलोमीटर है ना, उसका जवाबदेदार कौन लेगा? पीएमजी में 2-3 किलोमीटर है ना, उसका जवाबदार कौन लेगा? 3 किलोमीटर जो पीएम नाही कोण लेंगे ते आता त्यांच्याशी बोलणं नाही झालेलं आहे, तसं पाठपुरावा आम्ही करतो. नाही साहेब, आता आम्ही इथं बसल्यामुळे तुम्ही रिपेअर करून देता म्हणत आहे. आतापर्यंत काय केलं आम्ही 3-4 वेळा निवेदन दिलेलं आहे. आता म्हणजे आमचे संपर्क जेव्हा तुटतात तेव्हा तुम्ही काय रिपेअर करून देता? नाही कसं झालं, आम्ही प्रत्यक्षाचा रस्ता पाहायला गेलो होतो. आधी पण गेलो होतो, पण काय झालं होतं की आधी ते मला समजलं नव्हतं. ई सरांसोबत आम्ही गेलो होतो विजिटला. तिकडे कसं आहे, पीएमजीचं असं असतं की जो बोर्ड असतो ना आपला सायनेज बोर्ड, व्हाईट आणि ऑरेंज रंगाचा असतो. त्यामुळे आम्हाला समजलं की हा पीएमजीचा रस्ता आहे. आणि बहुतेक हा रस्ता मागच्या, तुम्ही या समजा नवीन पण तुम्ही अगोदर होते, तुम्हाला माहिती असेल ना की हा रस्ता केला होता पीएमजीच्या वेळेस नाही. आता मग आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्या ई सरांसोबत. कलेक्टर साहेबांची पण म्हटलं होतं की आम्ही नेक्स्ट वीकला एखादी मीटिंग घेऊ सगळे 3-4 डिपार्टमेंट मिळून, की हा त्यांनी असंच निर्देश दिला होता की हे जे रस्ता आहे ना तो ज्या डिपार्टमेंटच्या संबंधित आहे त्यांनाच करावं लागणार आहे. आपण मीटिंग घेऊ आणि कसं वर्कआउट करता येईल आपण पुढच्या हप्ती मीटिंग घेऊन ते सॉर्ट आउट करू म्हणतो. आणि सर मग पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना आहे सर? आता पावसाचे दिवस आले आहे, पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना होईल? सांगा ना. विषयावर बोलून नाही राहिले सर. आंदोलन करते कशाला बसले हे तर बोर्डावर नाही बोलत आहे. तरी बगल देत आहे विषयाला बगल देऊन विषय कोणता आहे? विषय तोच आहे की आपल्याला पुलाचा प्रश्न आहे. आपण पुलाच्या प्रश्नावर बोलायचं. रस्त्याचा विषयच नाही ना. नाही हो, ते बरोबर आहे, परंतु पाण्याच्या पूर्वी आपल्याला पर्याय रस्ता आवश्यक आहे. निधी नाही, तुम्ही निधी मागून घ्या, वर्ग करायला. आम्ही प्रयत्न करतो. 3 वर्षापासून रखडलेला आहे साहेब. हो आम्ही प्रयत्न करतो, आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. आणि गावातील लोकांना त्रास होत आहे. गोष्ट नाही आणि तुम्ही 3 किलोमीटर करू. नाही पर्याय रस्ता आपल्याला शोधून द्यायचा होता. कलेक्टरला सुद्धा दिले, तहसीलदार साहेबांना दिले, कमीत कमी 3-4 वेळा दिले. 3-4 वेळा निवेदन दिले. बोलू आपण प्रत्येक पेपर मध्ये आले. आता बघा, आता आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी बोलतो आणि काय आहे मंजुरीसाठी पाठपुरावा करतो आणि जे आहे ते सांगतो. आम्हाला पुण्याचे काम चालू होण्याशिवाय आम्ही उठत नाही. आम्ही उद्या नाही तर परवापासून आम्हाला उपोषणासाठी जिथे बोर्ड चेंज करेल आम्ही इथं बसणार आहोत. फक्त आम्हाला पाहिजे की पुण्याचे काम चालू पाहिजे. आम्हाला टेकड्यात आला इथं बस आला पाहिजे. बस आला पाहिजे. तुम्ही कोणतं रिपेअर करता आम्हाला माहित नाही, पण आम्हाला बस आला पाहिजे. टेकड्यात आला इथे, टेकड्यात आला इथे बस आला पाहिजे. आता लाल पेरी आम्ही 2 वर्षापासून पाहिलंच नाही. आम्ही आता एक वेळ आला, मग त्या एकाच दिवशी आला, त्या दिवशी पलटी झाला. ते पलटी झाला तर मग साहेब लोकांना काही सांगले तर काही 3 लोक मरणारच होते त्याच्यातून बसमधून. आता आम्हाला विषयावर दखल घ्यायचं, पण बाकीचे विषय सांगून आम्हाला काही हे नाही. कसं आहे, पर्याय रस्ता आपल्याला अवेलेबल करता येईल बा त्याच विषयाच्या. नाही साहेब, 2 वर्षापासून तिथं पुलाचं काम अर्धवट होऊन आहे. ते शासनाला माहित नाही का? ते शासनाचे जे माणूस आहेत त्यांना जबाबदारी आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे 30 गावाचे संपर्क तुटत आहे, तेव्हा त्यांना आहे की नाही हे सांगा बरं. हा, गंभीर बाब आहे साहेब, गंभीर बाब आहे. म्हणजे आम्ही उद्या जर डिलिव्हरी पेशंटला घेऊन जायचं, कुठं जायचं? 1 रुपयाचं काम हात नाही लावले तिथं. ठीक प्रशासनाला कमीत कमी बोलायला पाहिजे होतं तिथे जाऊन कॉन्ट्रॅक्टरला काम चालू करा म्हणून. 2-3 दिन में चालू होणे कोण? आम्हाला काम चालू पाहिजे. नवीन हे पुलाचं काम चालू पाहिजे आणि आम्हाला बस आला पाहिजे. टेकड्यात आला इथे. आता शिक्षणासाठी 50 लोक आहे इथं यायले डेली पास घेऊन, मग कसं येणार तो? अरे सर एक फोटो घ्या ना कलेक्टर ऑफिस. तिकडे कसं आहे, असं असतं की जो बोर्ड असणार आपला सायनेज बोर्ड व्हाईट आणि ऑरेंज रंगाचा, त्यामुळे आम्हाला समजलं की हा पीएमजीचा रस्ता. आणि बहुतेक हा रस्ता मागच्या, तुम्ही अगोदर होते, तुम्हाला माहिती असेल ना की हा रस्ता केला होता. आता मग आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्या ई सरांसोबत. कलेक्टर साहेबांची पण म्हटलं होतं की आम्ही नेक्स्ट वीकला एखादी मीटिंग घेऊ, सगळे 3-4 डिपार्टमेंट मिळू, की हा त्यांनी असंच निर्देश दिला होता की
हे जे रस्ता आहे ना तो ज्या डिपार्टमेंटला संबंधित आहे त्यांनाच करावं लागेल. आपण मीटिंग घेऊ आणि कसं कसं वर्कआउट करते आपण पुढच्या हप्ती मीटिंग घेऊन ते सॉर्ट आउट करू. सर मग पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना आहे सर? आता पावसाचे दिवस आले आहे, पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना होईल? विषयावर बोलून नाही राहिले, आंदोलन करते कशाला बसते हे तर घोडावर नाही बोलत आहे, कोणाला तरी बघत देत आहे विषयाला बघत नाही नाही काहीचा प्रश्नच नाही. विषय कोणता आहे मुख्य विषय काय आहे? मुख्य विषय काय आहे? काय आहे मुख्य विषय? पुलाचा प्रश्न आहे. आपण पुलाच्या प्रश्नावर बोलायचं. मादारामच्या रस्त्याचा विषयच नाही ना. ते बरोबर आहे, परंतु पाण्याच्या पूर्वी आपल्याला पर्याय नाही नाही निधी आहे, निधी नाही. तुम्ही निधी मागून ज्या वर्ग करायला आम्ही प्रयत्न करतो. 1.5 वर्षापासून रखडलेला आहे साहेब. एक दिवसाचं काम आहे. आमच्या पद्धतीने अरे 1.5 वर्षापासून या 30 गावातील लोकांना त्रास होत आहे. हा काही मजाकचा गोष्ट नाही. आणि तुम्ही माझा रस्ता 3 किलोमीटर करून नाही पर्याय रस्ता आपल्याला शोधून द्यायचा होता. तहसीलदार साहेबांना दिली. कमीत कमी 3-4 वेळा दिले. 3-4 वेळा दिले. पुलावरच बोलू आपण. पुलावरच पेपरमध्ये ठीक आले. आहे ठीक आहे. आम्ही इकडे बघा आता आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी बोलतो. आणि काय आहे, रस्ता तो झालाच असता, परंतु काही कारणास्तव नाही झाला. म्हणजे सर म्हणजे वेळेवर आपण म्हणजे माझ्या मते काही सकाळपासून आमचे लोक बसून आहेत चाकडू भोजनाला, परंतु कोणत्याही ठोस पुरावा आतापर्यंत आपण जमा करू शकले नाही. म्हणजे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे कोणताही मार्ग राहिलेला नाही. तर काय ठीक आहे सर. सकाळला प्रतिनिधी पाठवलो आमचे नायब साहेबाला, ते चर्चा केली त्यांच्याशी. चर्चा करून ठीक आहे आम्ही ज्या पद्धतीने होणार त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, परंतु प्रयत्न राहणारच आहेत आमचे. सर मी काय म्हणतो, ठेकेदाराचे पैसे रखडलेले आहेत बरोबर आहे, तर का बरं रखडले आहेत एवढं उत्तर सांगू शकता का आपण? आता ते आता कसा प्रशासन आपण वरिष्ठ कार्यालयाशी बोलण्याशिवाय आपण काही करू नाही शकत. आणि वरिष्ठ कार्यालयाशी बोलू आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. एवढा सर गेल्या हप्त्यात टेकड्या तलावाला आपल्याला निवेदन दिले होते, याच्यावर आपण काय पाठपुरावा केला? कोणता या संदर्भात नाही गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर की रिपोर्ट। खबर बुल्ढाड़ा से है, जहां मलकापुर शहर के महावीर नगर में लोकल क्राइम ब्रांच ने जिला पुलिस अधीक्षक के निर्देश पर एक घर में चल रहे सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया, जहां गोपनीय सूचना के आधार पर की गई छापेमारी में 2 पीड़ित महिलाएं और एक ग्राहक मिले, जिसके बाद रैकेट चलाने वाली महिला आरोपी सहित 2 पुरुष आरोपियों संतोष हरिभाऊ वाघ और उखड़ला पांडुरंग तांदुलकर को गिरफ्तार किया गया और पीटा एक्ट की धाराएं 3, 4, 5, 7 के तहत मामला दर्ज कर आगे की कार्रवाई के लिए मलकापुर सिटी पुलिस स्टेशन को सौंप दिया गया। वहीं मौके से बरामद सामग्री भी जब्त की गई और इस कार्रवाई को पुलिस की बड़ी कामयाबी बताते हुए अधिकारियों की भूमिका की सराहना की जा रही है। खबर सांगली से है, जहां जिला परिषद के निर्माण विभाग में फर्नीचर खरीद पर लगभग 30 से 31 लाख रुपए के व्यय को लेकर विवाद खड़ा हो गया, जिसमें स्वयं के धन से की गई खरीद प्रक्रिया और निविदा अनुमोदन पर अनियमितताओं के आरोप लगाए जा रहे हैं। वहीं ये सवाल उठ रहे हैं कि क्या प्रतिस्पर्धी निविदा जारी की गई थी और क्या खरीद नियमों का पालन हुआ। साथ ही कुछ सामाजिक कार्यकर्ताओं ने बिलों में विसंगति, लागत बढ़ोतरी, चयनित आपूर्तिकर्ताओं को लाभ और दस्तावेजों में गड़बड़ी की जांच की मांग की है। हालांकि अभी तक इन आरोपों को आधिकारिक पुष्टि नहीं हुई है, जबकि आरटीआई के माध्यम से टेंडर, बिल, जीएसटी विवरण और अन्य दस्तावेज मांगे जाने की तैयारी के बीच जिला परिषद प्रशासन पर पारदर्शिता को लेकर दबाव बढ़ गया है। सांगली से सी न्यूज संवाददाता वाहिद मुल्ला की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।